Hello and welcome to this video class of our 9th class English. Myself Bhaskar Khadbade from JDP High School, Palsap district, Usmanabad. In this particular video, we are going to discuss or see in detailed explanation of our fourth lesson, The Story of Tea. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाचा जो चौथा पाठ आहे, द स्टोरी ऑफ टी, या पाठाविषयीचं स्पष्टीकरण आपण सविस्तरपणे या दुसऱ्या भागामध्ये आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांनी आपल्या पाठ्यपुस्तकातून हा पाठ व्यवस्थितपणे, मोठ्याने आणि लक्षपूर्वक वाचून घ्यावा, जेणेकरून आपणाला हा व्हिडिओ पाहत असताना हा पाठ व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. तसेच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ पाहत असताना आपण आपल्या इंग्रजी विषयाचं पुस्तक सुद्धा आपल्या सोबत ठेवावं. इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड दिस लेसन बेटर. द स्टोरी ऑफ टी 1.4. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh, aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing, astringent flavor. It is actually made by brewing, that is, by infusing the boiling water, the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. So, see, let us begin with a question. This lesson start with a question. Let us म्हणजे चला, begin म्हणजे सुरुवात करणे. Let us begin with a question. चला आपण याची सुरुवात प्रश्नानं करूया. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Can you name? Can you name means तुम्ही नाव सांगू शकता का? मोस्ट वाईडली कंझ्युम, कंझ्युम म्हणजे वापर करणे, कंझम्पशन, एखाद्या वस्तूचा वापर करणे. वाईडली, वाईड म्हणजे विस्तीर, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर. वाईडली कंझ्युम्ड बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे काय? जग, आणि वॉटर म्हणजे पाणी. मोस्ट वाईडली कंझ्युम्ड बिव्हरेज, बिव्हरेज म्हणजे पेय, पिण्याचा जो पदार्थ असतो, ज्याला आपण तरल पदार्थ म्हणतो, और वी कॅन से द लिक्विड और अ ड्रिंक लाईक कोल्ड ड्रिंक और सॉफ्ट ड्रिंक, म्हणजे जे पेय असतं, जे पिलं जातं, तर तो पदार्थ, तर त्या पदार्थाला बिव्हरेज असं म्हटलं जातं. लाईक मिल्क, कॉफी, टी, और वी कॅन से द कोकोनट वॉटर और द लेमन ज्यूस. These are some of the examples of beverage which we drink. आपण जी पेय आपण पितो, तर त्यापैकीच beverage म्हणजे काय? पेय. सो लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. तर आपण एका प्रश्नानं सुरू करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कंझ्युम्ड बेव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर वॉटर द मोस्ट वाईडली कंझ्युम्ड बेव्हरेज इन द वर्ल्ड. या संपूर्ण जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त वापरलं जाणारं किंवा पिलं जाणाऱ्या पेयाचं नाव तुम्ही सांगू शकता का? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बेव्हरेज विच इज वाईडली कंझ्युम्ड थ्रू आउट द वर्ल्ड? संपूर्ण जगामध्ये पिलं जाणारं पाण्यानंतरचं सर्वात मोठ्या प्रमाणावर पिलं जाणारं पेय, त्याचं नाव काय आहे? परहॅप्स. परहॅप्स, व्हॉट इज मीन बाय परहॅप्स? परहॅप्स म्हणजे कदाचित. Perhaps many of you have guessed the answer. And the most popular beverage in the world is tea. मग या ठिकाणी काय म्हणतात? Perhaps many of you, many म्हणजे पुष्कळ, many of you, आपल्यापैकी पुष्कळ जण, have guessed. Guess म्हणजे काय? तर्क करणे किंवा अंदाज बांधणे. Have guessed the answer. तर या प्रश्नाचं म्हणजे व्हॉट इज द क्वेश्चन? कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कंझ्युम्ड बेव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? पाण्यानंतर सर्वात जास्त प्रमाणामध्ये पिलं जाणाऱ्या पेयाचं नाव. तर या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बांधला असेल. द मोस्ट पॉप्युलर, पॉप्युलर म्हणजे काय? लोकप्रिय. मोस्ट म्हणजे सर्वात. मोस्ट पॉप्युलर बेव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. तर संपूर्ण जगामध्ये सर्वात पॉप्युलर असणारं, सर्वात प्रसिद्ध असणारं जे पेय आहे, तर त्याचं नाव काय आहे?
टी. द फ्रेश, फ्रेश म्हणजे काय, खूप ताजतवानं वाटतं आपल्याला. अरोमेटिक, अरोमा, अरोमा म्हणजे सुगंध. अरोमेटिक ब्र्यू, आता ब्र्यू म्हणजे काय, तर जे गरम पाण्यामध्ये बनवलं जातं किंवा जे गरम बनवलं जातं. द फ्रेश अरोमेटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. म्हणजे वाफाळलेल्या, सुगंधी आणि ताजतवानं वाटणार या पेयासोबत लोकांना त्यांच्या सकाळची सुरुवात किंवा दिवसाची सुरुवात करायला त्यांना आवडतं. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे, बिगिन म्हणजे सुरुवात करणं. तर त्यांच्या दिवसाची सुरुवात तर ते याच गरम वाफाळलेल्या एक सुगंध दरवळणारा आणि ताजतवानं करणारं हे जे पेय आहे, तर या पेयापासूनच बरेच जण लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. आपण सुद्धा आपल्या घरी पाहत असाल, सकाळ झाल्यानंतर आपण ज्यावेळेस ब्रश वगैरे करतो किंवा आंघोळ वगैरे करतो, तर आपल्या घरातील मोठी मंडळी किंवा त्यापैकी बऱ्याच जणांना दे हॅव द हॅबिट टू ड्रिंक द टी. तर त्यांना चहा पिण्याची एक सवय असते आणि चहा पिल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. मीन्स मोस्ट ऑफ द पीपल इन द वर्ल्ड दे स्टार्ट देअर डे विथ टी. या जगातील अनेक लोक किंवा बरेचसे किंवा पुष्कळ लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहानं करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग, तर हे चहा कसा आहे किंवा हाऊ इज दिस बेव्हरेज ऑर दिस ड्रिंक. तर ही जी पेय आहे किंवा हा जो चहा आहे तर तो कसा असतो. रिफ्रेशिंग, रिफ्रेशिंग म्हणजे आपल्याला ताजतवानं करणार. बघा, आपल्याला जर थकवा आलेला असेल, आपल्याला कंटाळा आलेला असेल, तर लोक काय म्हणतात, मग एक कप चहा घे म्हणजे तुला फ्रेश वाटेल. सो रिफ्रेशिंग. ॲस्ट्रिजंट, व्हॉट इज माय ॲस्ट्रिजंट. ॲस्ट्रिजंट मीन्स कडक. कडक म्हणजे काय, थोडंसं आपल्याला तरतरी आल्यासारखं वाटतं, एनर्जेटिक वाटतं. ॲस्ट्रिजंट फ्लेवर, फ्लेवर मीन्स स्वाद. तर हे पेय कसं आहे की हे पेय तुम्हाला ताजतवानं बनवणार, उत्तेजक बनवणार किंवा तुम्हाला थोडंसं तुमच्या शरीराला थोडंसं स्टिम्युलेट करणार आणि ॲस्ट्रेजंट फ्लेवर आणि ज्याचा कडक स्वाद आहे असं हे पेय आहे. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्र्यूइंग. तर हे कसं बनवलं जातं. इट इज ॲक्च्युअली, ॲक्च्युअली म्हणजे काय, खरं तर इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्र्यूइंग. ब्र्यूइंग मीन्स उकळत्या पाण्यामध्ये हे टाकून बनवलं जातं किंवा त्याला ते गरम करून बनवलं जातं. ब्र्यूइंग दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर, इन्फ्युजन म्हणजे मिसळणे, मिक्स करणे. तर कशामध्ये मिक्स केला जातो हा चहा. इन बॉइलिंग वॉटर, बॉईल म्हणजे उकळणे, वॉटर म्हणजे पाणी. तर उकळत्या पाण्यामध्ये हे चहा टाकून तो बनवला जातो. दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. बॉटनिकल नेम, बॉटनिकल नेम म्हणजे काय, शास्त्रीय नाव. म्हणजे वनस्पती शास्त्रानुसार याचं नाव जे आहे, ज्याला आपण चहा म्हणतो किंवा चहापत्ती म्हणतो, तर या झाडाचं किंवा या चहापत्तीला बॉटनिकल नेम काय आहे, तर कॅमेलिया सिनेन्सिस हे त्याचं शास्त्रीय नाव आहे वनस्पती शास्त्रानुसार. तर हा कसा बनवला जातो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. हा खरं तर गरम करून बनवला जातो, उकळत्या पाण्यामध्ये याला मिक्स केलं जातं. द लीव्स अँड शूट्स, तर याच्यामध्ये त्या चहाची पानं किंवा त्याच्या ज्या कळ्या असतात त्या टाकल्या जातात. ऑफ अ प्लांट हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस, ज्याचं म्हणजे शास्त्रीय नाव हे कॅमेलिया सिनेन्सिस आहे. हाऊ इज टी द बिव्हरेज मेड. तर बिव्हरेज कसा बनवला जातो किंवा हे पेय किंवा हा चहा कसा बनवला जातो. बाय ब्रूइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. वी हॅव टू सी in detail step by step in our first section of warming up section of this lesson the method to prepare a tea. चहा बनवण्याची योग्य पद्धत पायऱ्या पायऱ्यानं आपण या पाठाचा जो पहिला भाग आहे वॉर्मिंग अप सेक्शन या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. परंतु या पॅरेग्राफच्या अनुषंगानं जो प्रश्न आहे, हाऊ इज टी द बिव्हरेज मेड, तर हे पेय किंवा हा चहा कसा बनवला जातो, तर याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रूइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ द प्लांट. तर या वनस्पतीची पानं किंवा त्याच्या कळ्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून म्हणजे हे गरम पेय तयार केलं जातं. आता अरोमॅटिक, द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज हॅव्हिंग अ प्लीजंट स्मेल. स्मेल म्हणजे काय, सुवास. तर हा स्मेल कसा आहे, प्लीजंट आहे, आल्हाददायक आहे, आपणाला
छान वाटेल अशा पद्धतीचा. ऑर वी कॅन से फ्रेग्रंट. फ्रेग्रंट म्हणजे काय, सुवास. ब्र्यू. ब्र्यू मीन्स ड्रिंक मेड बाय बॉइलिंग ऑर कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर ऑर फॉर सम टाइम. ड्रिंक म्हणजे हे जे पेय आहे कसं बनवलं जातं, मेड बाय बॉइलिंग, तर त्याला उकळून ते बनवलं जातं. ऑर कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाइम, किंवा गरम पाण्यामध्ये काही वेळ ते ठेवून ते बनवलं जातं. ॲस्ट्रेजंट मीन्स शार्प. शार्प म्हणजे काय, या ठिकाणी कडक, ज्याला म्हणूया आपण कडक ताजा चहा जसं म्हटलं जातं. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevation of up to 1,500 meters. 1,500 meters. It is said that the tree plants grow slowly and acquire a richer flavor at this height. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. Leaves. लीफ, LEAF. लीफ म्हणजे काय, पान. तर त्याचं अनेक वचन काय आहे, लीव्स. लीव्स म्हणजे पाने. द लीव्स. विच लीव्स, द लीव्स ऑफ टी प्लांट. त्या चहाच्या वनस्पतीची जी पानं आहेत तर ती सर्वप्रथम काय केली जातात, दे हॅव प्लक फ्रॉम द ट्री, ते झाडापासून तोडले जातात. देन द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राय. सुरुवातीला ते वाळवले जातात, ड्राय केले जातात. ड्राय करणे म्हणजे काय, वाळवणे किंवा सुकवणे. क्युअर्ड. क्युअर्ड म्हणजे बरा करणे, पण या ठिकाणी क्युअर्ड मीन्स ते प्रोसेस केले जातात किंवा ते स्वच्छ केले जातात. क्युअर्ड अँड प्रोसेस्ड म्हणजे ते स्वच्छ करून ते प्रोसेस केले जातात, त्याच्यावर एक प्रक्रिया केली जाते. बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. सेल म्हणजे विकणे, त्याचा भूतकाळ सोल्ड. सोल्ड टू अस म्हणजे ती चहा किंवा तो जो चहा आहे तो पॅक करून आपल्याला विकण्याच्या अगोदर त्याची पानं ही सुकवली जातात, ती व्यवस्थित केली जातात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, नंतर ते पॅक केलं जातं आणि नंतर तो बाजारामध्ये विकण्यासाठी पाठवला जातो. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट. एव्हरग्रीन. एव्हरग्रीन म्हणजे काय, ग्रीन म्हणजे हिरवा आणि एव्हरग्रीन म्हणजे काय, तर सदाहरी, ज्याला म्हणूया आपण नेहमी हिरवा असणार. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट that grows in tropical and subtropical climates. तर ही एक सदाहरित वर्गवारीमध्ये येणारी किंवा सदाहरित प्रकारची एक वनस्पती आहे जी ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल म्हणजे उष्ण. ट्रॉपिकल म्हणजे काय, उष्ण कटिबंधीय प्रदेश, आणि सब ट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. तर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येणारी ही एक सदाहरित वर्गवारीमधली किंवा सदाहरित प्रकारची वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स. तर मातीचा जो पोत आहे किंवा मातीचा जो प्रकार आहे, जमिनीचा प्रकार हा कसा असला पाहिजे, ॲसिडिक सॉइल्स असली पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला याचं उत्पादन घ्यायचं तर ती जमीन ॲसिडिक म्हणजेच आम्लता असली पाहिजे, त्या जमिनीमध्ये आम्लता असली पाहिजे. आणि पाऊसमान किती आवश्यक असतं संपूर्ण वर्षभरामध्ये, तर 100 ते 125 सेंटीमीटर रेनफॉल आर रिक्वायर्ड फॉर धिस प्लांट. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स. तर जगामध्ये जी चहाचा मैदान आहे किंवा ज्याला काय म्हणूया आपण चहाची शेती आहे किंवा ज्या भागामध्ये चहा पिकवला जातो, तर हा जो प्रदेश आहे, मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट tea estates are located on hill slopes. हिल स्लोप. हिल म्हणजे काय, टेकडी, आणि स्लोप म्हणजे काय, त्याचा उतार. हिल स्लोप्स म्हणजे टेकडीच्या उतारावर किंवा डोंगर उतारावर. ॲट एलिव्हेशन. व्हॉट इज माय एलिव्हेशन? एलिव्हेशन मीन्स द अल्टिट्यूड और वी कॅन से द हाईट फ्रॉम द सी लेवल. समुद्र सपाटीपासूनची उंची किंवा त्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणूया. तर किती उंचीवर आहेत हे? द बेस्ट टी एस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1,500 मीटर्स. तर जवळपास 1,500 मीटर उंचीवर
असणाऱ्या डोंगर रांगांच्या उतारावर या ठिकाणी जगातील बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट जो चहा पिकवला जातो तर तो या प्रदेशामध्ये पिकवला जातो. इट इज सेड दॅट, आणि असं म्हटलं जातं, द टी प्लांट्स ग्रो स्लोली. ही चहाच्या ज्या वनस्पती आहेत त्या ग्रो म्हणजे वाढणे. तर कशा वाढतात? स्लोली अँड एक्वायर म्हणजे प्राप्त करणे अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. तर या उंचीवर ही चहाच्या वनस्पती किंवा चहाची मळी ही सावकाश वाढतात अँड एक्वायर रिचर फ्लेवर, आणि अतिशय उत्कृष्ट असा स्वाद या वनस्पतींना प्राप्त होते किंवा ह्या चहा मला प्राप्त होतो की जो 1500 मीटर उंचीवरच्या डोंगर उतारावरही पिकवले जातात. हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड, or where are tea estates located? There are two questions. The first one is, how is tea that is packed and sold to us? तर चहा कशा पद्धतीनं पॅक करून तो आपणाला विकला जातो. तर कशा पद्धतीनं? The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. This is the answer of this question. The first two lines in this slide. Now see the second question. Where are tea estates located? तर टी इस्टेट म्हणजे चहाची मळी कुठं बसलेली आहेत? तर या ठिकाणी दुसऱ्या पॅराग्राफ मधला, मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. इट इज सेड दॅट म्हणजे इथपर्यंतचा भाग मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स पासून 1500 मीटर्स इथपर्यंतचा भाग हे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे वेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड, तर चहाची मळी कुठं म्हणजे विकसित झालेली आहेत किंवा स्थापित झालेली आहेत? तर जगातील सर्वोत्कृष्ट चहाची मळी ही 1500 मीटर उंचीच्या डोंगरांच्या उतारावर या ठिकाणी निर्माण झालेली आहेत किंवा निर्माण केलेली आहे. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist height to enable easy plucking of the leaves. When the plants mature होणे म्हणजे काय? त्याची पूर्ण वाढ, फुल ग्रोथ. वेन द प्लांट्स मॅच्युअर, मग ते चहाचं जे काही वृक्ष आहे किंवा रोपटं आहे ते ज्यावेळेस ते पूर्ण त्याची वाढ होते. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. म्हणजे ज्यावेळेस चहाच्या झाडाची पूर्ण वाढ होते त्यावेळेस त्याचा जो टॉप पोर्शन आहे म्हणजे चहाच्या वृक्षाचा सर्वात वरचा भाग ज्याला आपण शेंडा म्हणतो, तर याचे 1 ते 2 इंचाचे जे शेंडे असतात फुटलेले एवढेच फक्त काय केले जातात? पिक्ड, तेच फक्त तोडले जातात. दीज बर्ड्स अँड लिव्स, तर ही जी बर्ड्स म्हणजे ह्या कळ्या आणि ही जी पानं असतात जी नवीन फुटलेली, आर कॉल्ड फ्लशेस. तर यांना काय म्हटलं जातं? फ्लशेस असं म्हटलं जातं. फ्लश म्हणजे काय? तर पालवी. जसं एखाद्या वृक्षाला किंवा एखाद्या फाट्याला पालवी फुटते म्हणजे नवीन पालवी असते, नवीन पानं वगैरे किंवा त्याच्यातून एक कोंब आलेला असतो, तर तो कोवळा असतो, मग त्याला कळ्या पण असतात आणि पानं पण असतात. तशा पद्धतीनं दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लशेस. मग हे जे पानं आणि या कळ्या असतात तर त्यांना पालवी असं म्हटलं जातं. अ न्यू फ्लश appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Peak growing season, सीझन म्हणजे ऋतू, पीक ग्रोईंग सीझन म्हणजे काय? तर याचा ज्यावेळेस म्हणजे हे असतो सीझन असतो, वाढीचा काळ असतो, म्हणजे सर्वात जास्त वाढीचा जो ऋतू असतो किंवा कालखंड असतो, तर या कालखंडामध्ये एव्हरी 7 to 10 days द न्यू फ्लशेस केम ऑन दोज प्लांट्स. तर या झाडावर दर 7 ते 8 दिवसाला नवीन पालवी या ठिकाणी येत असते आणि ती तोडली जाते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ॲक्च्युअली ग्रो इनटू अ स्मॉल ट्री. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, जर या चहाच्या वृक्षाला वाढण्यासाठी सोडून दिलं, जर त्याची कटई नाही केली,
तर हे वृक्ष एका छोट्या वृक्षा एवढं याची वाढ होते. म्हणजे चहाचं जे काही रोपटं असतं किंवा चहाचा जो काही प्लॅन्ट आहे त्याला जर स्वतःला वाढू दिलं तर तो किती वाढतो, तर एका छोटा वृक्षा एवढा तो मोठा होतो. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens. परंतु आपण जर पाहतो की चहाची मळे किंवा त्याचे जे फोटो असतात किंवा आपण चित्रपटामध्ये जर पाहिलं तर ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून्ड. प्रून म्हणजे काय, त्याला कटही केली जाते किंवा ते कट केले जातात. बट इन ऑल टी गार्डन द प्लांट्स आर प्रून अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. तर या चहाच्या वृक्षांची कटई करून किंवा त्याला कट करून त्याची उंची किती ठेवली जाते, 3 feet, म्हणजे 3 फुटापर्यंतच ते ठेवलं जातं. व्हाय? वेस्ट हाईट. वेस्ट वेस्ट म्हणजे काय, आपली साधारणतः जी कंबर असते त्या कंबराच्या उंचीपर्यंत त्याची त्या चहाच्या बागांची किंवा त्या चहाच्या मळ्यातील त्या रोपट्यांची उंची ही फक्त 3 फुटाच्या आसपास ठेवली जाते. टू अनेबल easy plucking of the leaves. Because of this particular height, the laborers or the workers will unable to pluck easily these new flushes from these tree plants. तर 3 फूट उंची असल्यामुळं किंवा आपल्या कमरे इतकी उंची असल्यामुळं त्या चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे जे कामगार असतात तर त्यांना ती चहाच्या वृक्षाची जी नवीन पालवी आहे ती नवीन पालवी खोडून घ्यायला सोपं जातं. We can see this picture of plucking tea leaves on any tea brands or packed tea powder. चहाचे ज्या चहापत्ती आपण घेतो तर त्यापैकी काही ब्रँडवर किंवा त्या चहाच्या पॅकिंगवर आपणाला ते पाठीमागं एक टोपली लावलेली स्त्री डोक्याला थोडंसं बांध दिलं आणि ती चहाच्या मळ्यामध्ये ती पानं तोडताना ते चित्र आपण पाहू शकतो. दिस विल बिकम इझी बिकॉज ऑफ द मेंटेन द पर्टिक्युलर हाईट ऑफ दीज टी प्लांट्स. त्या चहाच्या वृक्षांची जी ठराविक उंची ठेवलेली असते तर त्यामुळे हे सोपं जातं. व्हाय आर टी प्लांट्स प्रून्ड? तर ही चहाची जे प्लांट्स आहेत वृक्ष आहेत तर त्यांना कटई का केली जाते, तर का केली जाते याचं उत्तर काय आहे. लास्ट 3 lines from this slide. The plants or the tea plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. तर उत्तर काय या प्रश्नाचं, to make enable easy plucking of the leaves. Because of that the tree plants are pruned. म्हणजे ती पालवी तोडण्यास सहज जावं, सोपं जावं म्हणून या चहाच्या वृक्षांची या ठिकाणी छाटणी केली जाते किंवा त्याला कट म्हणजे त्याला कट करणं असं म्हणतो आपण. जसं बागेमध्ये एखादं शोचं झाड वगैरे असतं तर ते झाडाला किंवा आपण जर एखाद्या बागेमध्ये भेट दिलेली असेल तर त्या बागेतील काही वृक्षांची म्हणजे छटाई केलेली असते, त्यांना एक विशिष्ट असा शेप दिलेला असतो म्हणजे त्याला कट करून अशा पद्धतीने. The teas we buy are usually classified according to their leaf size. According we have Assam type of tea characterized by the largest leaves, China type characterized by the smallest leaves, and Cambode characterized by leaves of intermediate size. The teas we buy are usually classified according to their leaf size. आपण जो चहा विकत घेतो तर तो चहा क्लासिफाईड करणे म्हणजे त्याची वर्गवारी करणे किंवा त्याच्यामध्ये भेद करणे. युजली म्हणजे सामान्यतः. द टी वी बाय म्हणजे विकत घेणे. द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. तर त्या चहाच्या पानाची जी साईज आहे म्हणजे त्याची लांबी किती आहे, रुंद आहेत का अरुंद आहेत किंवा लांब आहेत का आखूड आहेत का मध्यम आकाराची आहे, तर त्या पानाच्या आकारांवरून त्या चहाची वर्गवारी बनवली जाते. की जसं 1 नंबर आसाम टाईप ऑफ टी, जो आसामचा टी आहे तर त्याची पानं कशी आहेत, कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लिव्स. तर लांब पानाचा जो चहा आहे तर त्याला आसाम टी असं म्हटलं जातं. चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लिव्स. तर चायना चहा किंवा चायनामधला चहा तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर तो आखूड पानांपासून बनवला जातो किंवा त्या चहाच्या वृक्षाची पानं ही आखूड असतात. आणि जो तिसरा प्रकार आहे कंबोड और कंबोडियन टी कॅरेक्टराइज बाय लिव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. तर या चहाच्या पानांची साईज ही मध्यम असते, जास्त आखुडी नाही आणि जास्त मोठी नाही किंवा लांबही नाही.
Why are tea plants pruned? We have already seen the answer of this question in our last slide. We have three very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength, and flavor. The three regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. We have three very distinct and different tea growing regions in India. If we think for our particular to our country India, जर आपण आपल्या फक्त देशाचा विचार केला, आपल्या भारताचा विचार केला, तर आपल्या देशामध्ये we have three very distinct. What is meant distinct? Distinct means different from each other or different from others or the specific, differentiate. इतरांपासून विशिष्ट पद्धतीनं भिन्न असलेलं अशा पद्धतीनं we have three very distinct and different tea growing, प्रमुख and different, वेगळे टी ग्रोइंग रिजन्स इन इंडिया. आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये प्रमुख तीन विभिन्न असे चहा उत्पादित करणारे ठिकाण. Each of these regions is famous for the special type of tea it produces. Each of म्हणजे प्रत्येक. From these three main or distinct and different regions in India, आपल्या देशातील जे हे तीन प्रमुख आणि वेगवेगळी ठिकाणं आहेत, which produces tea, they have or each of these regions is famous. Famous म्हणजे काय? प्रसिद्ध. Regions म्हणजे एक प्रदेश थोडक्यामध्ये किंवा तो विशिष्ट भाग. तर या तीन भागांपैकी प्रत्येक भाग, region is famous for the special type of tea. तर विशिष्ट प्रकारच्या चहासाठी हे प्रत्येक ठिकाण हे प्रसिद्ध आहे. It produces which are unique in taste. Unique. What is my unique? There is no similar than this. याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. That is called unique. Or we can say each and everyone is unique in this world. आपण म्हणतो की या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे काय? याच्यासारखा दुसरा सापडत नाही किंवा याच्यासारखा दुसरा या पृथ्वीतलावर नाही, अशा पद्धतीने. युनिकनेस म्हणजे ज्याला काय म्हणूया, अद्वितीय. अद्वितीय म्हणजे याच्यासारखा दुसरा नाही. सो विच आर युनिक इन टेस्ट, म्हणजे हा प्रत्येक जो प्रदेश आहे किंवा प्रत्येक ठिकाणी उत्पादित केलेला जो चहा आहे तो कसा आहे? युनिक इन टेस्ट. तर चवीसाठी तो कसा आहे? अद्वितीय आहे. अरोमा, त्याचा जो सुगंध आहे, त्याची चव आहे. स्ट्रेंथ अँड फ्लेवर. फ्लेवर म्हणजे काय? स्वाद. आणि स्ट्रेंथ म्हणजे त्याचा कडकपणा. म्हणजेच काय? तर चव असेल, त्याचा सुगंध असेल, कडकपणा असेल आणि स्वाद असेल, या प्रत्येक बाबीमध्ये या तिन्ही प्रदेशामध्ये निर्माण होणारा चहा हा एक विशिष्ट अशा पद्धतीचा आहे किंवा याच्यासारखा दुसरीकडे आपल्याला आढळून येत नाही. द थ्री रिजन्स आर, मग हे तीन ठिकाणं कोणती आहेत? दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. आता नॉर्थ ईस्टर्न इंडिया, नॉर्थ म्हणजे काय? उत्तर, ईस्ट म्हणजे पूर्व. तर उत्तर पूर्व, आपल्या देशाच्या उत्तर पूर्व भागामध्ये असणारं दार्जिलिंग हे ठिकाण. त्यानंतर दुसरं आहे आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. आपल्या देशाच्या ईशान्य भागामध्ये असणारा आसाम हे राज्य आहे. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतामधील निलगिरीज हा जो प्रदेश आहे. तर हे तीन ठिकाणे, या तीन ठिकाणी आपल्या देशामध्ये चहाचं उत्पादन घेतलं जातं. आणि या तिन्ही ठिकाणचा चहा त्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार तो एक युनिकनेस आहे त्याच्यामध्ये. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as a caffeine, which give the drink its stimulating quality. Most people agree. तर मोस्ट म्हणजे जवळजवळ सर्व लोक किंवा बरेचसे लोक, मोस्ट पीपल बरेचसे लोक ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग. तर चहा म्हणजे एक ताजंतवानं बनवणारं किंवा आपणाला थोडंसं फ्रेश बनवणारी ड्रिंक आहे किंवा पेय आहे. तर याबद्दल पुष्कळ लोकांचं एकमत आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, याच्यामध्ये कर्बोदक नसतात. फॅट म्हणजे मेद नसतो.
और प्रोटीन्स. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिन. म्हणजे या पेयामध्ये कर्बोदके नसतात, मेद नसतो किंवा त्याच्यामध्ये प्रथिनही नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. डिस्टिंक्टिव्ह मीन्स डिफरंट फ्रॉम अदर्स. एक विशिष्ट प्रकारचा, इतरांपासून भिन्न किंवा वेगळा. लाईक दॅट इज कॉल्ड डिस्टिंक्टिव्ह. मीन्स व्हेरी स्पेशल अँड डिफरंट फ्रॉम अदर्स इज कॉल्ड डिस्टिंक्टिव्ह. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. तर चहाला याचा जो खास किंवा विशेष आणि एक वेगळा जो स्वाद आहे, हा स्वाद कशामुळे प्राप्त होतो? इज थियानाइन. Theanine, that is the name of a substance which are present in the tea, and caffeine. तर कॅफीन आणि थियानाइन हे जे घटक किंवा ही रसायन या चहामध्ये असतात, तर या घटकांमुळे ह्या चहाला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद या ठिकाणी प्राप्त होत असतो. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. स्टिम्युलेट करणे म्हणजे काय करणे? ज्याला आपण स्टिम्युलायझर्स म्हणतो. स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजित बनवणे किंवा थोडंसं म्हणजे तरतरी आल्यासारखं वाटणं किंवा थोडासा तो आपला उत्साहवर्धक झाल्यासारखं वाटणं. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. की हे पदार्थ किंवा ही रसायनं त्या चहाला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद आणि यासोबत त्या चहामध्ये एक उत्तेजक किंवा एक उत्साहवर्धक अशा पद्धतीचा गुणधर्म त्या चहाला या बाबींमुळे प्राप्त होतो. हिअर इज अ क्वेश्चन. व्हॉट डज टी कंटेन? व्हॉट डज इट नॉट कंटेन. तर चहामध्ये काय असतं आणि चहामध्ये काय नसतं? तर चहामध्ये काय असतं? व्हॉट डज टी कंटेन? द टी कंटेन थियानाइन अँड कॅफीन. अँड व्हॉट डज इट नॉट कंटेन? आणि याच्यामध्ये काय नसतं? इट नॉट और द टी डज नॉट कंटेन कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीन नसतं आणि थियानाइन आणि कॅफीन या चहामध्ये असतं. How and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. How and when? How म्हणजे काय? कसं. आणि when म्हणजे केव्हा. How and when did people first begin to drink tea? तर आता चहा पिण्यासाठी किंवा लोकांनी चहा पिण्यास कशी आणि केव्हा सुरुवात केली, या प्रश्नाचं ज्यावेळेस आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अँड अम्युझिंग स्टोरी. खूपच मनोरंजक अशी कथा. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन to us from Chinese legends. The legend, what is my legend? Legend means the stories which travel from tradition to tradition, from one generation to another generation. ज्याला आपण दंतकथा किंवा आख्यायिका असं म्हणतो. मीन्स whether those stories are true or false, we cannot say definitely. म्हणजे अशा गोष्टी की ज्या गोष्टी खरंच खऱ्या होत्या का, त्याला काही पुरावे नसतात, परंतु त्या फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात किंवा त्या सांगितल्या जातात अशा पद्धतीत. सो अन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड्स. तर चायनाच्या आख्यायिकेमधून किंवा दंतकथेमधून एक कथा जी खूपच मनोरंजक आहे, ती कथा किंवा ती आख्यायिका अशी आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं, एम्परर शेनॉन्ग. एम्परर, व्हॉट इज माय एम्परर? आता किंग म्हणजे काय? किंग म्हणजे राज. एम्पायर म्हणजे काय किंवा किंगडम म्हणजे काय? तर राज्य. तसंच एम्पायर, एम्पायर म्हणजे साम्राज्य आणि एम्परर म्हणजे काय? सम्राट. तर राजापेक्षा जो मोठा असतो म्हणजे किंगपेक्षाही मोठा सत्तेनं किंवा प्रदेशानं, तर त्याला काय म्हटलं जातं? एम्परर असं म्हटलं जातं. एम्परर शेनॉन्ग. तर शेनॉन्ग हा जो सम्राट होता चीनचा, द एम्परर शेनॉन्ग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. ज्याला चीनचा म्हणजे ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन म्हणजे औषधशास्त्र आणि शेतीचा म्हणजे अग्रदूत किंवा पिता असं म्हटलं जातं. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. तर तो काय करत होता? तो त्याच्या प्रवासामध्ये होता. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. आणि मग प्रवासामध्ये असताना
त्याचा एक सेवक किंवा त्याचा सैनिक, ही वॉज बॉइलिंग वॉटर टू ड्रिंक फॉर हिज एम्परर, त्याच्या स्वतःच्या सम्राटासाठी किंवा सम्राटाला पाणी किंवा पाणी पिण्यासाठी देण्यासाठी तो काय करत होता, तर ते पाणी तो उकळत होता. When a servant was boiling some water for the emperor to drink, राजासाठी किंवा त्या सम्राटासाठी किंवा सम्राटाला पिण्यासाठी तो ज्यावेळेस पाणी उकळत होता, जस्ट देन, आणि तेव्हा अ फ्यू लिव्स, फ्यू म्हणजे काय, खूप थोडे, अ फ्यू लिव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इनटू द बॉइलिंग वॉटर. आता ब्लो म्हणजे वाहणे, पण या ठिकाणी ब्ल्यू म्हणजे काय, वाहत किंवा त्या ज्या ठिकाणी ते पाणी गरम केलं जात होतं तर त्याच्या बाजूला असणारे एक वृक्ष होतं, त्या वृक्षाची काही पानं तर त्या उकळत्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर, आणि ती पानं त्या पाण्यात पडल्याबरोबर काय झालेलं आहे, द वॉटर इमिडिएटली चेंज्ड इट्स कलर, तर त्या उकळत्या पाण्याचा किंवा त्या गरम पाण्याचा जो रंग आहे तो रंग लगेच काय झालेला होता, बदलला होता. इमिडिएटली म्हणजे ताबडतोब किंवा लगेच. हु वॉज एम्परर शेनॉन्ग, तर एम्परर शेनॉन्ग कोण होता, दॅट वॉज अ चायनाज एम्परर who was the father of the agriculture and medicine in China. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Infusion म्हणजे काय, तर ते मिश्रण, की त्या उकळत्या पाण्यामध्ये किंवा त्या गरम पाण्यामध्ये जे ते त्या चहाच्या वृक्षाची काही पानं पडली आणि त्यामुळे तो जो चहा तयार झाला ॲट फर्स्ट टाइम. दिस इज अ स्टोरी, दिस इज अ legends in China. On drinking the water, आणि ते पाणी पिल्यानंतर द एम्परर वॉज अमेज्ड, तर त्या सम्राट खूप आश्चर्यचकित झाला, अवाक झाला, बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन, तर ते जे मिश्रण तयार झालं होतं त्या मिश्रणाची जी रिफ्रेशिंग क्वालिटी अँड रिच फ्लेवर, जो स्वाद होता किंवा उत्तम स्वाद आणि टवटवीत किंवा उत्साहवर्धक अशा पद्धतीचे ते पेय, यामुळे तो सम्राट अवाक झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट, एक्साइट होणे म्हणजे खूप उत्तेजित होणे, टू नो फॉर समथिंग और टू नो मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट प्लांट, त्या वृक्षाविषयी किंवा त्या वनस्पतीविषयी अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि तो उत्तेजित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, त्याचा जो स्वाद होता आणि ते अनोळखी वृक्ष होता. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे काय करणे, परीक्षण करणे. तर त्यानं काय केलेलं आहे, मग पुढं काही काळ त्या वृक्षाविषयी त्यानं थोडासा शोध लावला किंवा त्याचा रिसर्च केला अँड डिस्कवर्ड, आणि त्याला असा शोध लागला दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आणि ज्यावेळेस त्यानं त्या वनस्पतीवर संशोधन केलं किंवा त्याचं थोडंसं म्हणजे माहिती घेतली, तर त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, पुढेही त्याने संशोधन सुरू ठेवलं अँड डिस्कवर्ड, आणि त्याला शोध लागला कशाचा, दॅट टी हॅड मेनी हिलिंग, हील करणे म्हणजे काय, बरा करणे, एखाद्या आजारातून रोगातून एखाद्याला बरं करण्याचा जो गुणधर्म असतो तर त्याला हिलिंग प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. द टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. रेस्टोरेटिव्ह मीन्स टू कीप हेल्दी ऑर टू मेंटेन आवर हेल्थ, निरोगी ठेवणं किंवा आपलं आरोग्य पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म. तर या चहामध्ये आजार बरं करणारी आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्रॉपर्टीज म्हणजे काही घटक आहेत. अँड कुड ऑल्सो बी, आणि याचा उपयोग कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आता पॉयझन म्हणजे काय, विष. अँटीडोट म्हणजे काय, त्याच्यावरचा उतारा, ज्याला म्हणतो रामबाण उपाय असं म्हटलं जातं. अँटीडोट म्हणजे अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, काही विषांवरचा हा रामबाण उपाय किंवा उतारा सुद्धा आहे असं त्याच्या लक्षात आलं. Why did he carry out further investigations about tea? Why? Because he was excited by the unknown plant and its amazing flavor. कारण का त्याला त्या अनोळखी वनस्पतीचं आणि त्याचा जो काही फ्लेवर होता, त्याचा जो स्वाद होता
आणि त्याचा जो काही अनोळखीपणा होता यामुळे तो खूप उत्तेजित झाला होता किंवा प्रभावित झाला होता. बिकॉज ऑफ दॅट ही कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन अबाउट टी प्लांट. नाव सी द नेक्स्ट slide. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. There is another story or another legend about the tea, how the people started to use tea as a beverage. म्हणजे लोकांनी हे चहा पिण्याची कशी सुरुवात केली याबद्दलची एक दुसरी दंतकथा आहे. तर या दंतकथेमध्ये काय सांगितलेलं, येट अनादर लिजंड, अजून एक दंतकथा किंवा आख्यायिका टेल्स अस, ती आपल्याला असं सांगते दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क. मॉन्क म्हणजे धर्मगुरू ज्याला म्हणूया आपण, किंवा एक शिष्य म्हणूया किंवा अनुयायी म्हणूया. टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क, एक बौद्ध धर्मीय अनुयायी होता किंवा त्याला आपण साधू म्हणूया किंवा भिक्षू म्हणूया. बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्म, ज्याचं नाव बोधिधर्म होतं. तर बोधिधर्म नाव असणारा एक बौद्ध भिक्षू हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक, की ज्यानं सुरुवातीला या चहाला पेय म्हणून पिण्यास सुरुवात केली किंवा ही स्टार्टेड टू ड्रिंक टी ॲज अ बेवरेज ॲट फर्स्ट इन द वर्ल्ड. तर जगामध्ये सर्वप्रथम या भिक्षूनं हे चहाचं पेय पिण्यास सुरुवात केली. He was keen to find, keen means he was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. आता बौद्ध धर्मामध्ये जर विपश्यना नावाची एक साधना आहे की ज्यामध्ये हे जे बौद्ध भिक्षू किंवा जे निष्णात लोक असतात ते काही तास किंवा बराच कालावधी किंवा काही दिवस पर्यंत ते डोळे बंद करून ते त्यांच्या साधनेमध्ये असतात. म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, ध्यानधारणा. तर विपश्यना हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे आणि फार दीर्घ काळापर्यंत हा केला जातो. मेनी हावर्स और मेनी डेज वी कॅन से. सो ही वॉज कीन टू फाइंड अ वर्ब और अ मेडिसिनल प्लांट. तर हा खूप उत्सुक होता किंवा हा एक शोधात होता. कशात शोधात होता? अ हर्ब और अ मेडिसिनल प्लांट, अशी एखादी वनस्पती किंवा औषधी गुणधर्म असणारी वनस्पती की ज्यामध्ये विच वुड हेल्प हिम, की जी त्याला मदत करू शकेल. कशासाठी? टू स्टे अवेक, म्हणजे जाग राहण्यासाठी, झोप लागू नये म्हणून. अँड अलर्ट, आणि दक्ष किंवा सतेज ज्याला म्हणूया आपण. फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. प्रेयर म्हणजे प्रार्थना. खूप कालावधी किंवा लॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे दीर्घ कालावधी साठी किंवा दीर्घ कालावधीपर्यंत चालणारी जी प्रार्थना आहे किंवा जी ध्यानधारणा आहे, तर या दरम्यान त्याला दक्ष आणि सतेज किंवा अवेक ज्याला म्हणूया आपण राहण्यासाठी मदत होईल अशा वनस्पतीच्या तो शोधामध्ये होता. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च, कन्सिडरेबल मीन्स मच और सफिशियंट रिसर्च, म्हणजे पुरेशा संशोधनाअंती अँड ट्रायल्स, आणि अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही फाउंड, त्याला असं लक्षात आलं दॅट च्युविंग लिव्स, च्यू मीन्स चगळणे किंवा तोंडामध्ये धरून चगळणे. जसं की काही लोक तंबाखू वगैरे खात असतात आणि त्याच्यावर लिहिलं असतं त्या तंबाखूच्या पुडीवर च्युविंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ, म्हणजे तंबाखू चगळणे हे आरोग्यासाठी घातक आहे असं लिहिलेलं असतं, पण तरी सुद्धा बरेच जण ते खात असतात. दिस इज अ बॅड हॅबिट. सो च्युविंग म्हणजे काय? चगळणे. लाईक चिंगम हे नाव आहे पहा, ते तोंडात धरून ते चगळलं जातं म्हणून त्याच्यावर ते चगळलं जातं म्हणून त्याला चिंगम असं म्हटलं जातं. गम आहे पण तो कसा आहे? च्यू करायचा म्हणजे चगळण्याचा. He found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. श्रब म्हणजे झुडूप. तर या
टीच्या झुडपाचे जे लिव्ज आहेत तर ती जे चघळली तर ते काय म्हणून काम करतायत, ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट, तर ते उत्तेजक म्हणून काम करतात. हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि ती त्याला म्हणजे दक्ष किंवा जाग राहण्यामध्ये सुद्धा मदत करतात. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. डिसायपल म्हणजेच काय, तर या ठिकाणी अनुयायी, आणि हाच होता, इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. चायनामध्ये त्यानं त्याच्या शिष्यामध्ये या चहाचा प्रसार या ठिकाणी इंट्रोड्यूस केला, किंवा चहाचं त्यानं म्हणजे त्याच्या शिष्यांना चहाची ओळख करून दिली, किंवा त्याच्यामध्ये त्यानं प्रसार केला. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. It is said that Japanese priest, आता priest म्हणजे काय, धार्मिक किंवा विशिष्ट धर्माचं शिक्षण घेतलेली आणि त्या धर्माचा प्रसार करणारे किंवा धर्मोपदेशक करणारे सर्वसामान्य लोकांसाठी इज कॉल्ड प्रिस्ट, ज्याला आपण धर्मगुरू सुद्धा म्हणू शकतो. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना, जे जपानमधले जे धर्मगुरू किंवा धार्मिक शिक्षण घेणारे जे व्यक्ती होते, जे स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना, जे चीन मधल्या बौद्ध धर्मगुरूकडे शिक्षण घेत होते, तर त्यांनी काय केलेलं आहे, कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. तर ज्यावेळेस ते त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि दे वॉज ऑन रिटर्न द जर्नी टूवर्ड्स देअर होम ऑर नेशन, ज्यावेळेस ते परतीच्या प्रवासावर किंवा जे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत ते जपानमध्ये त्यांच्या घरी गेले, दे कॅरीड द टी सीड्स विथ दे, तर ते त्यांच्या सोबत हे चहाच्या बिया ते घेऊन गेले, आणि अशा पद्धतीने जपानमध्ये सुद्धा चहाचा प्रसार झाला. तुर्किश ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, तुर्कीचे जे व्यापारी होते, अल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर्स ऑफ मंगोलिया. जे तुर्कीचे व्यापारी होते तर त्यांनी सुद्धा मंगोलियाच्या बॉर्डरवर म्हणजे सीमेवर या चहाचे सौदे सुरू केले, म्हणजे चहाचा खरेदी विक्री या ठिकाणी सुरू झाली. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुइझंग, आणि खरं तर ही कथा पुढं सरकते किंवा इथंच संपत नाही, तर द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुइझंग वॉज सो टेकन अप with tea and he set up a research into the best tea whisking methods. तर चीनचा जो सम्राट होता, ज्याचं नाव होतं हुइझंग, वॉज सो टेकन अप विथ टी, तर याला चहाची खूपच आवड किंवा तो चहाचा वेडा होता, दॅट ही सेट अप रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग, आणि मग टी विस्किंग और बेस्ट टी विस्किंग म्हणजे सर्वोत्कृष्ट चहा बनवण्याच्या पद्धतीवर सुद्धा यानं रिसर्च केला. टी विस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट, आणि तो काय करायचा त्याच्या दरबारामध्ये टी टेस्टिंग आणि टू मेकिंग टुर्नामेंट्स म्हणजे चहा बनवण्याच्या आणि चहाची चव चाखण्याच्या स्पर्धा तो त्याच्या दरबारामध्ये भरवायचा. सो टी माइंडेड वॉज ही, टी माइंडेड म्हणजे ही वॉज व्हेरी और वी कॅन से ही वॉज मॅड अबाउट टी, तो चहासाठी वेडा होता किंवा तो चहामध्ये किंवा चहाचं त्याला व्यसन होतं असं म्हणूया आपण. सो टी माइंडेड ही वॉज, किंवा तो खूपच चहा वेडा होता, दॅट ही फेल टू नोटीस, आणि चहाच्या नादामध्ये किंवा तो चहामध्ये एवढा गुंतलेला होता की ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की मंगोलियानं त्याचं साम्राज्य किंवा त्याच्या साम्राज्यावर आक्रमण केलेलं आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. सो वी विल स्टॉप हिअर इन दिस फर्स्ट पार्ट of the explanation of our lesson.
We will continue the explanation of this lesson in our next part, the part 3 of this lesson 1.4, the story of tea. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणीच थांबूया. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. If we like this video, please like and share this video with your friends. If you do not subscribe my channel, please subscribe this channel. Thank you for watching this video till last. We will meet soon with our next part or next video. Till then, goodbye and take care.